नमस्कार. वाचन संस्कृतीच्या या भागामध्ये मागील भागात आपल्याला सांगितल्याप्रमाणे मिरगाचा पाऊस लेखक प्राध्यापक द मा माने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बेडगा या गावचे ते मूळचे रहिवासी आहेत. शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर या ठिकाणच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य म्हणून त्यांनी काही वर्ष काम केलं आणि मराठीचे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या नावावर बरीच ग्रंथसंपदा आहे. अमेरिकेतील 51 दिवस हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे की अमेरिकेत ते 51 दिवस राहिली आणि 51 दिवसामध्ये अमेरिकेचा त्यांना काय काय अनुभव आला हा सगळा अनुभव त्यांनी शब्दबद्ध केलेला आहे. आणि या मिरगाचा पाऊस या ग्रंथामधून त्यांनी जवळपास आपल्यासमोर 22 लेख आपल्यासमोर ठेवलेले आहेत. त्यातले काहीच लेखाचा या ठिकाणी मी ओझरता उल्लेख करणार आहे, कारण या सगळ्या लेखावर भाष्य करायचं म्हटलं तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो खूप लांबणार आहे. तो अधिक न लांबवता एक 10 ते 12 मिनिटामध्ये आपल्याला या ग्रंथाचा एक सारांश रूपाने आढावा घ्यायचा आहे. ग्रंथ का वाचावेत, वाचन का असावं? वाचनाने आपल्याला बुद्धीचे कंगोरे सापडतात, विचाराचे नवे धुमारे आपल्या लक्षात येतात आणि जीवनातली दशा संपून जीवनाला एक दिशा मिळण्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे. वाचन हे मनाचं अन्न आहे. आपण जे जेवतो ते शरीरासाठी आहे, पण मनाची जर भूक भागवायची असेल तर वाचन आवश्यक आहे. म्हणून या वाचन संस्कृतीच्या या आजच्या भागामध्ये मिरगाचा पाऊस असं त्याला शीर्षक दिलेलं आहे. या नावाचा एक लेख याच्यामध्ये आहे. मृगाचा पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरणीची लगबग करतो आणि ही लगबग लेखकाने ग्रामीण भाषेच्या ढंगामध्ये आपल्यासमोर मांडलेली आहे. प्रत्येक भाषेची एक चव असते असं मी विधान आपल्यासमोर ठेवतो. जेवण हे तोंडाने घ्यायचं असतं मला मान्य आहे, त्याचा स्वाद जिभेने घ्यायचा असतो, रसनेने घ्यायचा असतो, मान्य आहे. पण ताट वाढल्याबरोबर पहिल्यांदा आपण जे जेवण ग्रहण करतो, अन्न ग्रहण करतो, ते 2 माध्यमातून ग्रहण करत असतो. पहिल्यांदा आपण डोळे भरून त्या ताटाकडे पाहतो, काय पदार्थ आहेत, आणि डोळ्यातूनच आपण त्या पदार्थाची गोडी आजमावण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पदार्थाचा जो सुवास असतो तो सुवास आपण नाकाद्वारे घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे डोळ्याने, नाकाने आणि आपण कानाने सुद्धा भोजन करत असतो. आपण विचारतो आज काय बेत आहे, अमुक अमुक आहे, तमुक तमुक आहे, असे शब्द आपल्याला आवडता पदार्थ असल्याचं कानावर पडल्याबरोबर आपले कानसुद्धा त्या पदार्थाचं नाव ऐकून तृप्त होतात. म्हणजे भोजन फक्त हाताने मुखामध्ये घास घेऊन होत नसतं, तर ते डोळ्यामधूनही होतं, नाकामधूनही होतं, कानामधूनही होतं. आणि जेव्हा आपण जेवायला सुरुवात करतो, स्पर्श होतो अन्नाचा आपल्या हाताला, त्या ठिकाणी काहीसा गरमसा असणारा स्पर्श होतो आणि आपल्या त्वचेमधून सुद्धा भोजनाचा आस्वाद आपण घेत असतो. त्याप्रमाणे लेखकाने आपल्यासमोर हे शब्दरूपी ताट ठेवलेलं आहे आणि या शब्दरूपी ताटामध्ये असलेले जे पदार्थ आहेत, या पदार्थाचा स्वाद आणि आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे. या मिरगाच्या पावसामध्ये शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. रामराम कारभारी, रामराम काय नरसा, काय म्हणतंय महाराष्ट्र, पाऊस कुठं पडलंय का नाही? कालच्या फेपरात कारभारी सोलापूरला लय दांडगा पाऊस पडलाय म्हणून आले. असं होय कारभारी, मला वाटतंय नरसा गावावर पाऊस पडणार नाही. माजले गाव, कोंबडे कापतात, दारू पितात, मग देव काय डोळे झाकून बसलंय? होय, बरे झाले देवाने हणले. कुठं नरसा? म्या पंचायतकडे चाललो. मग काय म्हणतात तुमचे सरपंचराव? ते गावाला गेलेत. कशापायी? उस्मानाबादला नवीन साहेब बोलवले. मग हो, मग कवा येणार आहे सरपंच? 4-5 दिवस तरी लागतील कारभारी. मीटिंग आहे मान सर्व सरपंचाची. बघा, ही जी भाषा आहे, ही भाषा वाचल्याबरोबर, ऐकल्याबरोबर त्या गावातील बोली भाषेमधून गावगाड्याचं चित्र आपल्यासमोर ठेवण्याची खुबी, किमया, कौशल्य लेखक प्राध्यापक द मा माने यांचं आहे. म्हणजे ही भाषा चित्रमयी स्वरूपाची आहे. ऐकल्याबरोबर आपल्यासमोर त्याचं एक चित्र
व्यक्तिचित्र, गावगाड्याचं चित्र होत असतं. काय रामा, पाऊस दांडगा पडलाय, काय पेर केलास? कारभारी. हा बोल की. कारभारी, अजून मी पेरणी केली नाही. च्यामाईला. का रे? कारभारी, उद्या माझा मेहुणा येणार आहे बेल घेऊन पेरण्यासाठी, पण घरात कशाचं बी नाही. गावात समद्यांना पुसलंय, सगळे नाही म्हणतायत. रामा, उद्या सकाळपारी ये. आता कडोस पडले, आता चिमणी लावल्यात, लक्ष्मी घरी येण्याचा टाईम आहे. चिमण्या लावल्यावर उसने पासने करू नये. होय कारभारी, तुमचे लय उपकार होईल. राम राम. ही जी भाषा आहे ती बघा की ग्रामीण भागामध्ये काही प्रथा आणि परंपरा पाळल्या जात होत्या. सायंकाळी दिवे लागण झाल्यानंतर व्यवहार केले जात नव्हते, वस्तूसुद्धा कोणाला दिली जात नव्हती. हा एक विषय आपल्याला दिसतो. दुसरा लेख आहे हुरडा. हुरडा आपल्याला नाव काढल्याबरोबर आपल्यासमोर चित्र आलं असेल. तो हिरवागार ताटामध्ये आपल्या हुरडा ठेवलेला आहे. एका बाजूला मीठ आहे, चटणी आहे शेंगदाण्याची, आणखीन ठेचा आहे. वेगवेगळे पदार्थ आपल्याला दिसतात आणि हे लक्षात आलेच पाहिजेत. आणि मग ग्रामीण भागामध्ये एकटं न खाता अंगत पंगत करण्याची पद्धत असायची. पूर्वी अंगत पंगत केली जायची. वाडे मोठे असायचे, सगळे लोक बसायचे, शेजार धर्म पाळला जायचा. शेजारच्या घरातली भाजी आपल्या घरात यायची, आपल्या घरातली भाजी शेजाऱ्याकडे जायची. पूर्वी ही प्रथा आणि पद्धत होती. त्याप्रमाणे आपल्या शेतामध्ये हुरडा असेल तर गावातील काही मोजक्या लोकांना तरी काही शेतकरी बोलवत होते, काही जण अनेकांना बोलवत होते. ज्याचा जसा हुरडा असेल, मनाचा मोठेपणा असेल, तसा हुरड्याचा लेखकाने या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. नंतर त्या ठिकाणी डावारा नावाचा एक लेख आहे. त्या भागामध्ये त्याला डावारा म्हणतात. मानेसरांचं गाव बेडगा हे उमरगा तालुक्यामध्ये कर्नाटक राज्याच्या सीमेला लागूनच आहे. त्यांच्याही गावामध्ये कानडी चांगल्या प्रकारे बोलली जाते. मराठी भाषिकांना सुद्धा कानडी भाषा चांगली अवगत आहे. आपले लेखकसुद्धा चांगल्या प्रकारे बोलू शकतात, समजू शकतात. आणि मग डावारा म्हणजे काय? ज्वारीचं पीक आल्यानंतर त्याची जी रास करायची असते, ते रास करण्याआधी त्या शेतामध्ये काम करणारे जे काही मजूर लोक आहेत, सालगडी लोक आहेत, म्हणजे वर्षभर राबणारे जे लोक आहेत, आणि आपले पै पाहुणे मित्र कंपनी यांना एकत्रित येऊन भोजन त्या ठिकाणी रात्रीच बनवलं जातं. खळं तयार केलं जातं, त्याच्यामध्ये कणसं टाकली जातात, मधोमध एक असा खांब रवला जातो आणि मग त्याच्या भोवती बैल फिरतात आणि त्यांच्या पायाने हे कणसं तोडवले जाऊन त्याच्यामधून ज्वारी बाहेर येते. आणि अशा प्रकारचा ढवारा करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात, लोकांना एकत्र केलं जातं आणि मग अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला या लेखामध्ये दिसतात. त्यांनी असे ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या गोष्टीवर लेख लिहिलेले आहेत. दिवाळीमधली एक आठवण लेखकाने अतिशय चांगल्या प्रकारे आपल्यासमोर ठेवलेली आहे. ग्रामीण भागामध्ये 2 शब्द आहेत की दिवाळीच्या 2-3 आंघोळी असतात, त्याला वेगवेगळी नावं आहेत. काही ठिकाणी गड्याचं पाणी म्हणतात आणि काही ठिकाणी बायाचं पाणी म्हणतात. म्हणजे काही ठिकाणी स्त्रियांना अभिमान आहे, काही ठिकाणी पुरुषांना अभिमान आहे. आणि मग मानेसरांचं घर मोठं आहे, मोठा वाडा आहे. आज तुझा तो त्यांचा वाडा शाबूत आहे. आणि या वाड्यामध्ये मग सगळी पाहुणे मंडळी यायची. अख्ख्या वाड्यातील पुरुष मंडळी सर्वजण ताजेतवानं, सर्वांची आंघोळ झालेली. आमचा वाडा मोठा, सर्व भावकीचे घरे, सर्वांच्या घरी दिवाळीचे आनंदाचे वातावरण, सख्खे चुलते असे सर्व चित्र. दिवाळी म्हटली की माहेरी सर्वजण आलेल्या बहिणी, आत्या, बच्चे कंपनी, वाड्यात वडीलधारी मंडळींचा आदेश पाळले जायचे, आदर केला जायचा, सर्वत्र आनंदी वातावरण. दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळली, गाईचा चारा, बैल नवरा, बैलाचे बाशिंग, टिकूर तासीनं, टिकूर कोणाचं? लक्ष्मणाचं. लक्ष्मण कोणाचा? आईबापाचा. दे माय खोबऱ्याची वाटी, नाहीतर घालीन वाघाच्या ढोबरात काठी. अशा प्रकारचे वेगवेगळे कवनं, ही गीतं, ही गाणी त्या ठिकाणी गायली जायची. आणि दिवाळीचा जो आनंद आहे तो लेखकाने मांडलेला आहे. दुष्काळ नावाचा एक लेख आहे. आता अलीकडे आपल्याला तो कदाचित जाणवलेला दिसत नाही, चांगली गोष्ट आहे. परंतु दुष्काळामध्ये पाण्याची जशी वानवा असते, त्या ठिकाणी अन्नाची सुद्धा वानवा असते. रोजगार हमीच्या कामावर जे मजूर म्हणून जात होते, शेतकरी, शेतमजूर बांधव, त्यांना सुगडी नावाचा प्रकार खाण्यासाठी दिला जायचा.
त्याच शब्दाला काही ठिकाणी सुकडी असं म्हटलं जायचं. याचाही आस्वाद मी लहानपणी घेतलेला आहे. सुगडी हा प्रकार त्या काळी फार महत्त्वाचा होता. सुगडी ही कामावर आलेल्या मजुरासाठी दिली जायची. त्यातील थोडी बहुत आम्हालाही मिळायची. ते तव्यावर भाजून त्यात थोडे दूध तूप टाकून लाडू केले जायचे. त्यावरच आमचा दिवस जात असायचा. काढावा लागत असे लाडू, खमंग, मस्तच, अशा प्रकारचं लेखकाने वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये शेतीची जी कामं होतात त्याला उन्हाळी पाळी म्हणतात. शेत नांगरणे, पाळ्या घालणे, ढेकळं मऊ करणे आणि जमीन एकसारखी करणे, याच्यासाठी उन्हाळी नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे उन्हाळी त्याला म्हटलं जातं. नांगरणीपेक्षा कुळव हलके, आणि असा नांगरणी, कुळव मारणे, वेगवेगळे शब्द आपल्याला त्यांच्या लेखनामध्ये पाहायला मिळतात. आज पिठाच्या गिरण्या सगळ्या गावामध्ये आलेल्या आहेत, वीज सगळ्या गावात आलेली आहे. पण त्या काळामध्ये वीज नव्हती. कुठेतरी दूरच्या गावी वीज असायची. मग एका गावावरून दुसऱ्या गावाला दळण आणण्यासाठी जायचं. आणि लेखकाने सुद्धा लहानपणी आपल्या घरून दळणाचं गाठोडं घेऊन शेजारच्या गावात गेलेले आहेत आणि दळण आणण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. गावाच्या सीमेवर आणूर हे गाव कर्नाटकातील आळंद तालुक्यातील. त्या काळी अख्ख्या कर्नाटकातील प्रत्येक खेड्यात वीज होती. आमच्या गावात दुसऱ्या सीमेजवळ होदलूर हे गाव, तेथेही वीज. मात्र आम्हास जवळचे आणूरच. 10-12 मुलं मुली एका मागोमाग असे डोक्यावर 2 पायलीचे दळण घेऊन निघालेलं. आमची फलटण भारी, थोडंसं ऊन पण जाणवत नव्हतं. अशा प्रकारे ते दळण घेऊन जायचे. आणि दळण गेल्यानंतर तिथं का असायची? गर्दी असायची, बारी असायची, रांग असायची, आधीचे गाठोडे असायचे. मग त्याच्यामध्ये लाईट जायची आणि लाईट गेल्यावर लाईट कधी येईल, वीज कधी येईल सांगता येत नसायचं. मग यांची उपासमार व्हायची. पण त्या काळातल्या माणसाला दुसऱ्या माणसाच्या मनाची खोली, रुंदी किती आहे कळत होतं. आणि आपल्यावरून जग ओळखण्याची कला ग्रामीण भागात अजूनही काही प्रमाणामध्ये टिकून आहे. नातेसंबंध, ऋणानुबंध टिकून आहेत. मग प्राध्यापक दमामाने सर बालपणी दळण घेऊन गेल्यावर लाईट गेली, भूक लागली, काहींनी त्यातली ज्वारी गहू काढले, दुकानामध्ये दिले, काही वस्तू आणल्या, पण त्याच्यावर पोट भरत नव्हतं. म्हणून गिरणी मालकाने काय केलं? या सगळ्यांच्यासाठी पिठलं भाकरीची सोय केलेली आहे. ही उदारता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या घरी हिऱ्या नावाचा एक बैल होता आणि कालांतराने तो आजारी पडला आणि मग त्याची शुश्रूषा केली. परंतु सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यांनी असं सांगितलेलं आहे की हिरा हा कसा होता? मारका होता. तो माणसाला जवळ आलं की मारायचा. त्याच्यामुळे सगळं गाव त्या हिऱ्यापासून सावध राहत होतं. आणि मग हिऱ्याला दुसरीकडे नेण्याचा विचार सुरू केला. आणि घरामध्ये आपल्याच घरातला एक माणूस निघून जात आहे, अशा प्रकारचं दुःखाचं सावट मानेसरांच्या घरात तयार झालं आणि त्याची आठवण त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्याबरोबरच बैलपोळा आपल्याकडे अमावस्येला साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये, पण कर्नाटकामध्ये मात्र तो पौर्णिमेला, वटसावित्री पौर्णिमेला जो पोळा साजरा केला जातो त्याला त्या ठिकाणी कारोणी म्हणतात. आपल्याकडे बैलपोळा म्हणतात, काही भागामध्ये त्याला बेंदूर असा शब्द आलेला आहे. आणि मग अशा प्रकारचा बैलपोळा साजरा करण्यासाठी त्या पोळ्याला बैलांची जी सजावट केली जाते, त्यांना धुतलं जातं चांगल्या प्रकारे, त्यांना पुसलं जातं, त्यांच्या शिंगांना वेगवेगळे रंग लावले जातात, फुगे लावले जातात, त्यांना झुली पांघरल्या जातात. आणि मग हा जो सगळा बैलांच्या पूजेचा थाट असतो, अशा प्रकारचं थाट त्यांनी त्या ठिकाणी अतिशय सुंदर मांडलेलं आहे. म्हणजे ग्रामीण संस्कृतीचं अवलोकन पुन्हा एकदा करायचं असेल, ग्रामीण संस्कृती कशी होती ही जर समजून घ्यायची असेल, त्या संस्कृतीच्या आनंदाचा पुन्हा आपल्याला जर आनंद घ्यायचा असेल, त्यालाच आपल्याकडे म्हटलं जातं पुनःप्रत्ययाचा आनंद. जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, उमगून घ्यायचा असेल, तर आपल्याला मिरगाचा पाऊस या ग्रंथाचं वाचन करावं लागेल. या लातूर जिल्ह्याच्या सीमेवर नांदेड जिल्ह्याच्या प्रवेशद्वारालाच माळेगाव नावाचं एक गाव आहे. तिथं खंडोबाची यात्रा दरवर्षी भरली जाते आणि ती यात्रा अतिशय मोठी असते. अनेक ठिकाणाहून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारताच्या काही भागातून सुद्धा त्या ठिकाणी ही यात्रा पाहण्यासाठी आणि त्या यात्रेमध्ये खरेदी करण्यासाठी लोक येत असतात.
ही यात्रा वेळामावशीच्या दिवशी यात्रा भरते, बरेच दिवस ती जाते. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव हे तीर्थक्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी खंडोबा हे ग्रामदैवत आहे. आणि मग येळकोट जय मल्हारच्या गजरामध्ये खारीक खोबरं उधळून या यात्रेचा प्रारंभ होतो. या यात्रेमध्ये पशुप्रदर्शन आहे, कृषी प्रदर्शन आहे, विविध स्टॉल असतात त्या ठिकाणी. जनावरांचा मोठा व्यापारही त्या ठिकाणी असतो. उंट आहे, गाढव आहे, कुत्रा, शेळ्या, तसेच घोड्यांचा सुद्धा मोठा व्यापार त्या ठिकाणी होतो आणि याच्यासाठी हे प्रसिद्ध आहे. आता यात्रा म्हटलं की मूर्ती येतात विकायला, लाकडी खेळणी आहे, पटका आहे, शेला आहे, पागोटी आहे, जाड धोतर आहे, घोंगडी आहे, घोड्यांना लागणारे साहित्य आहे आणि त्याबरोबरच मुरकी, कासरा, गोंड, घुंगरू, घागरमाळा, वेसण, खोगीर, लगाम यासारख्या अनेक वस्तू आपल्याला तिथं खरेदी करता येतात. आणि मग तिथं सगळीकडे गजबज असते. जत्रेला जाऊन मजा करावी यासाठी हौसे लोक जातात. हौसे, नवसे आणि गौसे अशासाठी ही पर्वणी आहे. विविध भटक्या जाती पाहावयास मिळतात. त्यांची संस्कृती, त्यांचे राहणीमान सर्व काही नाविन्य पाहता येते. तमाशावाले, लोकनाट्यवाले, तळागाळातील व पिढ्यानपिढ्या भटके जीवन जगणाऱ्या जाती जमातीचे एकत्र येण्याचे हे ठिकाण भेट होते. वर्षभराचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक करार, मदार या दरबारात होतात आणि पुढील वर्षाच्या भेटी, आश्वासने, सोयरीक, देवाणघेवाण, खंडेरायाला साक्ष ठेवून प्रेमभावना व्यक्त केल्या जातात. वैदू, गोसावी, मसणजोगी, घिसाडी, गारुडी, डोंबारी, नंदीबैलवाले, वासुदेव, जोशी, कुडमुडेवाले यांची जात पंचायत त्या ठिकाणी भरली जाते. अशा अनेक घटना त्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळे अनेकांना या जत्रेचं आकर्षण असतं. तमाशाचे सुद्धा तिथं खूप फळ येतात. तिथंसुद्धा गर्दी असते. लोकनाट्य, लोककला ही महाराष्ट्राची शान आहे आणि मग त्याचीसुद्धा आपण आस्वाद घेतला पाहिजे. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजली की बारा, या रावजी, बसा भाऊजी, कुण्या गावात चालं पाखरू, नका सोडून जाऊ रंगमहाल, अशा वेगवेगळ्या लावण्या आपल्याला त्या ठिकाणी ऐकता येतात. आणि मग सगळ्यात मोठी जर त्या ठिकाणी घटना असेल तर प्रचंड असा घोड्यांचा बाजार त्या ठिकाणी भरला जातो. आणि मग जत्रेमध्ये पोटपूजा ही करावी लागेल. खंडोबाची जशी पूजा होते तसं पोटपूजासुद्धा करावी लागते. आणि मग का असेल, तांदळाची खिचडी त्या ठिकाणी असते, कांद्याचे गरमागरम भजे, दुधापासून तयार केलेला खास कलम नावाचा गोड पदार्थ तोही सुप्रसिद्ध आहे. आणि मांसाहारी असाल तर मराठवाडी ठसक्याचा रस्सा, चवदार मांसाहारी जेवण खाताना डोळ्यातून पाणी येईल असं झणझणीत जेवण आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. विविध प्रकारचे मासे मिळतात, तेही फ्राय करून गरमागरम. म्हणजे त्या ठिकाणचा सगळा लेखाजोखा लेखकाने आपल्यासमोर चित्रमय शब्दामध्ये उभा केलेला आहे. लेखकाने महाराष्ट्रात असणाऱ्या माळेगावच्या जत्रेबरोबरच म्हसवडची सुद्धा यात्रा आपल्या शब्दामध्ये टिपलेली आहे. सिद्धनाथ हे देवस्थान आहे. महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यातील लाखो भाविकांचं हे कुलदैवत आहे. आणि या कुलदैवताला एक जागृत देवस्थान म्हणून ख्याती आहे. श्री सिद्धनाथ त्याला म्हटलं जातं. माण तालुक्यातील माणगंगेच्या तीरावर म्हसवड हे सिद्धनाथाचं इसवी सन 10व्या शतकातील हेमाडपंथी स्वरूपाचं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये जे काही उपक्रम चालतात हे उपक्रम लेखकाने आपल्या शब्दामध्ये मांडलेले आहेत. आणि या ठिकाणी एक वेगळा प्रसाद आपल्याला मिळतो. तो प्रसाद म्हणजे जिलेबी आहे आणि गुलाल खोबऱ्याचाही प्रसाद त्या ठिकाणी आपल्याला खावयास मिळतो. आणि मग याही यात्रेमध्ये नदीच्या काठावर लोकनाट्य तमाशाचा फळ, विविध लोककला असतात. त्या काळामध्ये चित्रपटगृह नव्हते म्हणून अशा लोककला ऐकूनच मनोरंजन लोक करून घेत होते. आणि हौसे नवसे तमाशाला गर्दी करायचे. तो आवाज, गाणी आणि लाखो भक्तांचा मेळा त्या ठिकाणी मुक्कामाला यायचा. मिठाईची दुकानं असायची, हॉटेलं मस्त सजलेली, गरमागरम पुरी भाजी, भजे, जिलेबी, विविध गोड पदार्थ मांडलेले असायचे. गर्दी फार असायची, सुव्यवस्था असायची. गर्दी असूनही शांतता वाटायची, मात्र नामाचा गजर असायचा.
आणि मग रात्रभर जागरण. पहाटे तशा थंडीत कुडकुडत मान नदीच्या थंडगार पाण्यात डुबकी मारायची. तेथेही गर्दी असायची. कुडकुडतच दर्शनासाठी मंदिरात गजबजलेले, सजलेले, गुलालानी न्हावून निघालेले दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर काहीतरी हलकी खरेदी करायचे, पूर्ण यात्रा पाहायची. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता रथ ओढण्याची तयारी. जल्लोषात, आनंदात भाविक दर्शन घेण्यासाठी गर्दी करायचे. रथ हल्ला जायचा. भाविक मनोभावे रथाला स्पर्श करायचे. रथावर खोबरे आणि गुलालाचे उधळलेले खोबरे अलगदपणे घेण्यासाठी गर्दी. ते प्रसाद म्हणून घेतले जात असायचे. गुलालमय मसवड झालेला, भक्तही लालेलाल झालेले. सायंकाळी बरेच भक्तगण आपापल्या गावी निघालेले. बस स्थानक लोकांनी भरून गेलेले. स्पेशल यात्रा पंढरपूर, सोलापूर अशी सोय. काही जण पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात, तेथेही गर्दी. कोण मुक्काम, तर काही जण आपापल्या गावी मिळेल त्या वाहनाने जात असतात. अशा प्रकारे लेखकाने आपण अनुभवलेले जे प्रसंग आहेत ते शब्दामध्ये मांडलेले आहेत. वेळामावस्या नावाचा एक लेख याच्यामध्ये फार सुंदर लेखकाने टिपलेला आहे की लातूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये, बीड जिल्ह्याच्या काही सीमावर्ती भागामध्ये हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. आपण जर लातूर शहरामध्ये पाहिलं वेळामावस्याला तर अघोषित संचारबंदी जाहीर केल्यासारखे सगळे रस्ते अगदी शांत असतात. कसली धावपळ नाही, गावात कुणीच व्यक्ती नसते. सर्वजण आपल्या मित्राच्या शेतावर, पाहुण्याच्या शेतावर जाऊन या वेळामावस्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतात. वेळामावस्याच्या आदल्या दिवशी प्रचंड धावपळ. गावातील लहान मुले शेतात एक लहान पिशवी घेऊन जिथे बोरे, गाजरे, वाटाणा, मुळा, भोपळा, हरभऱ्याचे सोल, तुरीचे सोल, ऊसाचं कांड, मिरची, कोथिंबीर, अद्रक तिथून जमा करायचे. काही शेतामध्ये असेल ते घ्यायचे आणि मग अशा सगळे पदार्थ एकत्र करून या वेळामावस्याची जी भाजी असते ही भाजी तयार करायची. महिलांची लगबग असते. काही ठिकाणी बाजरीचे उंडे केले जातात. धाराशिवच्या सीमावर्ती तालुक्यामध्ये काही ठिकाणी बाजरीचे उंडे असतात. काही ठिकाणी गव्हाची उत्तम खीर केली जाते. गोड भात असतो, दही भात असतो, साधा भात असतो, धपाटे असतात, बाजरीच्या भाकरी असतात, ज्वारीच्या भाकरी असतात, चपाती असते आणि कोंदीचे लाडू किंवा कोंदीची भाकरसुद्धा या ठिकाणी तीळ आणि शेंगदाणे आणि गूळ घालून ही कोंदीची सुद्धा चपाती त्या ठिकाणी केली जाते. तिखट मिरची, वांगी, कांद्याच्या पातीचे खास भरीत, कांद्याची पात, हिरवी मिरची पदार्थ घालून एक वेगळ्या प्रकारचं भरत, असं वाटणे कुटणे चालू असते. साधे वरण आहे, खीर आहे, खिचड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं वेळामावस्याला ते म्हणजे आंबील. आणि वेळामावस्याला आपण कितीदा जरी जेवण केलं तरी आपल्याला ते जेवण बाधत नाही. ते जेवण आतल्यात पचवण्याची क्षमता वेळामावस्याला मिळणाऱ्या सगळ्या पदार्थामध्ये असते. याचं किती जरी रसभरीत वर्णन केलं त्याची अनुभव येणार नाही. त्याच्यासाठी ते जेवण घ्यावंच लागेल. घरात ताकाची पर्वणी, अनेक गाई म्हशी दुभत्या, दुधाची चंगळ, दह्याची पर्वणी, दह्यापासून बनवलेले व घुसळलेले ताक, निघालेले लोणी, त्याचा मस्त गोळा, ताकाचे चमचमणारे गाडगे, ताकात ज्वारीचे पीठ घालून केलेले आंबील, छान दिलेली फोडणी, हे शेतातील आजच्या दिवसाचे खास पेय. जास्त पिले तर सुस्ती येते, डोळ्यावर झापड येते. सर्व साहित्याची स्वतंत्रपणे बांधणी आणि मग असं सगळं हे साहित्य घेऊन शेतामध्ये जातात. मग शेतातील आंब्याचं झाड, त्याखाली कडब्यापासून तयार केलेली खोप, पांडवांची मांडणी स्वच्छ धुवून चुना आणि गेरुनी सजवून पूजा केली जायची. सुपात दिवे लावून सुवासिनी पूजा करतात. ओवाळणे, आरती म्हणणे, फेरा मारणे, सर्व खाद्यपदार्थाचे नैवेद्य दाखवणे. शेतातील इतर दैवदैवतांना त्या दिवशी नैवेद्य दिला जातो. पेर केलेल्या रानात, ज्वारीच्या भागात 2-4 ठिकाणी दगडाला चुना, गेरू लावून पूजणे. हिरव्यागार रानात तो दगड शोभून दिसतो. आणि पूजा झाली की मग काय असतं, झाडाखाली मस्त केलेली जागा, पत्रावळींची मांडणी. पूर्वी शेतातील पानं आणूनच, मोठमोठे पळसाचे वगैरे पानं आणून ती पत्रावळ बनवली जायची. आज तयार आपण पत्रावळी आणू शकतो. हिरव्यागार पत्रावळीवर बाजरीचे उंडे, गव्हाची खीर, बाजरीची भाकर, भज्जी, तिळाचे लाडू, कांद्याच्या पातीचे भरीत, खिचडा, गोड भात,
आंबील, वांग्याची भाजी, पातळ डाळ असे पदार्थ शोभून दिसतात आणि आंबीलचा फुरका मारत मस्त जेवण ढेकरेपर्यंत आणि मग वेळामोशाला एक खास त्या ठिकाणी कार्यक्रम असतो. आपल्या शेतातून दुसऱ्याच्या शेतात जाणे, तिथल्याही अन्नाचा स्वाद घेणे, त्यांना आपल्याकडे बोलवणे, अंगत पंगत आपण एकमेकाच्या शेतावर जाऊन करत असतो. बच्चे कंपनी शेतभर हिंडणे, बोरे पेरू जे काय आहे त्याचा आस्वाद घ्यायचा. त्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे मव्हाळ खाणे, मधमाशा असतात ना ते मव्हाळ खाणे, काटेरी झुडपा शोधणे, एका जाळीमध्ये मव्हाळ साठवणे, त्यासाठी एक कला ती एक वापरून मधमाशा पळून लावणे. म्हणजे बालपणातले सगळे अनुभव लेखकांनी या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये काही सुट्टी असते लहान मुलांना आणि शेताकडे हुंदडायला मिळतं, बागडायला मिळतं आणि कसलाही धाक धपडशा नाही, कसलाही आता आपल्यावर अभ्यासाचा ताण नाही, म्हणून उन्हाळ्यामध्ये लेखक आपल्या गावाकडे मस्त राहत होते. त्याचा एक लेख आहे, आजचा मोबाईल आमचं बालपण. आज आपल्याकडे मोबाईल आलेला आहे, पण लेखकाच्या बालपणामध्ये जे वेगवेगळे खेळ होते, पतंग तयार केले जायचे, भोवरा खेळण्यासाठी असायचा आणि विटीदांडू असायचा. त्या काळामध्ये सुरपाटी नावाचा एक खेळ असायचा, झाडफळी नावाचा एक असायचा, म्हशीवर बसणे, सुट्टीमध्ये जाऊन शेतामध्ये म्हशीवर बसणे तो एक वेगळा आनंद होता. कबड्डी खेळली जायची, खो खो खेळला जायचा, कुस्ती खेळली जायची, गोट्या खेळल्या जायच्या. आणि आज हे सगळे जर आपण पाहिलं, हे सगळे खेळ आता काळाच्या ओघामध्ये कमी कमी झालेले आहेत. हातामध्ये मोबाईल आला असल्यामुळे आपलं शारीरिक कसरतीकडे, व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. याचासुद्धा एक किस्सा लेखकाने त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. रात्री गप्पाचा फळ रंगत असे, अनेक जण एकत्र बसून गप्पा. आज आपल्याकडे असं नाही, माणसं आहेत पण ती विखुरलेली आहेत, हातामध्ये मोबाईल घेतात, प्रत्येक खोलीमध्ये एक एक जण बसलेला आहे, शेजारी पाजारी सुद्धा मोबाईलमध्ये दंग आणि गुंग आहेत. पण खेड्यामध्ये पूर्वी असं नसायचं, अनेक जण एकत्र बसून गप्पा, एखादी गोष्ट सांगणे. ती गोष्ट म्हणजे एक प्रकारचे मनोरंजन. गोष्ट सांगणे ही एक कला. सांगणारा हा मसाला लावून गोष्ट सांगत असतो. ऐकताना आनंद, मजा, भीती वाटायची. मोहक गोष्ट असायची, ती सहजपणे सांगितली जायची. तहान भूक हरवून सर्व बालमित्र गोष्ट ऐकायचे. रात्र झालेली, खूप वेळ झालेला कळत नसे, घरून बोलावणे आल्याशिवाय आम्ही उठत नसू, इतके मनोरंजन. त्या काळी मनोरंजनाचे कोणतेच कार्यक्रम नव्हते. आता काळ बदलला आहे. प्रचंड साधने, मोबाईलवरचे विविध खेळ, त्यापासून जडलेले आजार. आज हे सर्व पाहिले की मन शून्य होऊन जाते. पण काय करणार, आजची अवस्था नको वर्णन. आणि मग लेखकाने अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आठवणी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि या आठवणीनंतर आपण जर पाहिलं तर या आठवणी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. आणि या सगळ्या जर आठवणी आपल्याला जर आठवायच्या असतील तर त्या आठवणी आपण या ग्रंथामध्ये वाचन केल्याशिवाय त्या लक्षात येणार नाहीत. या आठवणी आपण आठवायच्या असतील तर आपल्याला मिरगाचा पाऊस हा ग्रंथ लेखकाकडे उपलब्ध आहे. त्यांचा भ्रमणध्वनी 94-213 71-501 या ठिकाणी मी दिलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण एका नवीन ग्रंथासह भेटणार आहोत. त्या ग्रंथाचं नाव आहे ग्रंथदूत आणि त्याचे लेखक आहेत जॉन गोन्साल्विस. ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केलेला हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये लेखकाने एक वेगळा प्रयोग केलेला आहे. या ग्रंथामध्ये लेखकाने 20 महाराष्ट्रातील निवडक अशा 20 लोकांच्या मुलाखती घेऊन, त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या ग्रंथामध्ये ग्रंथ वाचनासाठी, वाचन चळवळीसाठी, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मराठी माणूस काय करतो या ग्रंथामध्ये लेखकाने सांगितलेलं आहे. पुढील भागामध्ये आपण ग्रंथदूत या ग्रंथावर एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत. पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. आपल्या जर काही सूचना असतील तर या ठिकाणी माझा भ्रमणध्वनी आहे. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, कॉमेंट करावं आणि हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत नेऊन मराठी भाषा, आपली संस्कृती, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी माझ्यासारख्याच्या एका छोट्या प्रयत्नाला आपण आधार द्यावं, मला सशक्त बनावावं. नमस्कार.